तर मित्रांनो, आज आपण करत आहोत उपासासाठी रताळ्याचं खीर. इथे रताळे किसून ठेवले मी. इथे दूध तापत ठेवले आहे आणि इथे टोप ठेवले. टोप गरम झालं तर टाकते घी. आता किसून ठेवलेलं रताळा टाकते आणि थोडंसं परतून घेते चांगलं. मित्रांनो, बघू शकता चांगले परतून झालेत आपल्या याच्यातच टाकते मी थोडेसे काजू बदाम. जे तुम्हाला आवडत असेल ड्रायफ्रुट्समध्ये ते टाकू शकता तुम्ही. चला तर आता टाकून घेते दूध. दूध गरम करून ठेवले आहे मी. आता मस्त रताळू शिजून घेते याच्यात. मग शेवटी टाकते साखर. तर मित्रांनो, इथे बघू शकता रताळे मस्त शिजलेले आहेत. आता टाकते याच्यात साखर. तुम्हाला जेवढे चवीपुरतं लागतं तेवढं साखर टाका. एक 5 मिनटं उकळते आणि बंद करते. म्हणजे आपलं काही खीर रेडी. तर मित्रांनो, इथे बघू शकता उपासाचं खीर आपलं रेडी आहे रताळ्याचं. इथं याला जरा पातळच ठेवा, नाही तर थंड झाल्यावर घट्ट होत जाते. रताळ्याचं खीर आहे म्हणून. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.